ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। रत्ना, ए रत्ना, काय रे, काय झालं? काय? अगं हे बघ, हे तुझ्या एका सिरियल मधल्या भूमिकेबद्दल लिहून आले बघ. काय लिहून आले बघ. हा, ही सिरियल होय. अरे, या सिरियल मध्ये मी एका कठोर आणि स्वार्थी बाईची भूमिका केली आहे. ती असते सामाजिक कार्यकर्ती, पण घरात हुकुमशाह. अनेक लोकांना कॅरेक्टर पटलं नाहीये. न पटायला काय, अशा कितीतरी बायका असतात. हो, पण बाईला असं नेगेटिव्ह दाखवायचं नाही म्हणे. समाजावर विपरीत परिणाम होतो म्हणे. तुला काय वाटतं, स्त्रिया सर्व गुण संपन्न असतात? अगं, अशा कितीतरी केसेस मी हँडल केल्यात. त्या गरीब बिचाऱ्या पुरुषांना त्रास देण्यासाठी खोट्या नाट्या केसेस केलेल्या असतात या बायकांनी. नाही, खरंच मी हँडल केल्या तशा केसेस. त्या गरीब बिचाऱ्या पुरुषांनी काय करायचं, त्यांची बाजू कोण मांडणार? मम्मा, पप्पा, ते लोक येत आहेत. कोण? ते लोक, अभिषेक आणि त्याची मम्मा. अभिचा फोन आला होता. कधी पण? संध्याकाळी 5 वाजता. अरे बापरे, 5 वाजता? हो. आणि मम्मा, खूप बरं झालं तू इथे आहेस. जर का मम्मा नसती तर अभिषेकच्या मम्माने कधीतरी प्रश्न विचारले असते ना. का पण? नाही, एकतर तू सिरियल आणि फिल्म्स मध्ये काम करतेस ते त्यांना कदाचित माहिती नसावं. म्हणजे तुला बघितल्यावर ते ओळखतील ते, पण तुझं असं हे काम करणं त्यांना आवडेल का नाही? का? त्या जसं काम करतात तसंच अभिनय हे सुद्धा काम आहे. आज प्रतिष्ठा आहे त्याला. अगं, असं नाही ग, म्हणजे सगळेच ही गोष्ट मानत नाही. ते मात्र खरं आहे. आमच्या सिरियल मध्ये पण एक मुलगी आहे, तिचंही लग्न जमत नाही, कारण तिला लग्नानंतर सुद्धा काम करायचंय. लोक आपला संकुचित दृष्टिकोन कधी बदलणार देव जाणे. हा तांट मला तर नाही ना. नाही रे बाबा. ए मम्मा, एवढंच नाही, अभिषेकची मम्मा ना अगदीच विचित्र आहे ग. कधी कधी खूप प्रेमाने वागेल, तर कधी कधी खूप कठोरपणे. ऍब्सोल्युटली अनप्रेडिक्टेबल. अगं, घरातल्या लोकांची तर त्यांच्यासमोर बोलायचीच हिंमत होत नाही. बघ नवीन, आता आपण बोलत होतो ना, तसंच कॅरेक्टर दिसतंय. काही नाही, तू काळजी करू नकोस. त्यांना येऊ दे, बघ आम्ही किती मस्त वागतो. डोंट वरी. उर्मिला, तू पण कमालच करतेस. अगं, आता हात बरा झालाय, मी करू शकतो दाढी. हो, पण वीकनेस आलाय ना तुम्हाला. असू दे ना, करते ना मी. ठीक आहे, बघ ना कसं कामाचं एवढं ऑफिसमध्ये टेन्शन आहे. नुकतंच प्रमोशन झालंय आणि त्यातच आज तुमच्या साहेबांचा फोन आला होता. ते म्हणत होते की प्रधानांना सांगा व्यवस्थित आराम कर म्हणून. काही ऑफिसचं टेन्शन घेऊ नको. अशा वेळेला आपल्याला माणसं कळतात. एरवी कोरडेपणाने वागणारी माणसं अशा वेळी आपुलकीने वागतात. निदान तसं दाखवतात तरी. मिलिंद, सगळीच माणसं काही सारखी नसतात. देसाईच बघा ना, त्यांनी
केवढी मदत केली आपल्याला. हो, आणि तुझ्या मैत्रिणींनी सुद्धा. अगं रात्रीच्या वेळी आई अप्पांना घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये आल्या, रात्रभर थांबल्या. अगं त्या सुरुचीने डबा आणला होता घरून. आणि आशूने बिल भरलं. खरंच हो, त्या बाबतीत मात्र मी खरंच खूप लकी आहे. मला खूप छान मित्रमैत्रिणी मिळाले. आयुष्यात बरे वाईट प्रसंग खूप येतात, पण आपण तरतो ना ते निव्वळ मैत्रीच्या नात्यामुळे. हो की नाही? खरंय. अरे हो मिलिंद, आपण ठरवलं होतं ना की आई बाबांना काही सांगायचं नाही म्हणून. त्यांचा समोरूनच फोन आला. तुला म्हटलं होतं ना आईला लगेच कळणार म्हणून. मी किती टाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी बरोबर ओळखलं. तर 2 दिवसात आई इकडे येते की नाही ते बघ. काय झालं मिलिंद? बघू काय आहे? शी, किती घाबरले मी. अरे वा, काय मस्त दाढी केली. हा, काय गेल्या जन्मी न्हावी वगैरे होतीस की काय? बघताय ना तुम्ही, बायकोला नवऱ्यासाठी किती कामं करायला लागतात ते. हो, तुला जास्त त्रास दिला तर 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकशील. हो खरंच, असा त्रास देणारा नवरा नकोच आहे मला. उर्मिला, मनातल्या मनात या जन्मी नाही तर नाही, पुढच्या जन्मी तरी शैलेशच नवरा असू दे असं तर मागत नसेल ना? आजी, तू कशाला बनवलीस ही थालीपीठ? उगाच त्रास. अरे मला कसला आलाय त्याचा त्रास? पण तुला ते पंजाबी परोठे खाऊन खाऊन कंटाळा नाही का आला? अरे ते कोण तुझी ती प्रीती झिंटा? तिला तरी येतोय का स्वयंपाक करता? प्रीती झिंटा? अरे म्हणजे तुझी ती निधी रे. पण प्रीती झिंटा? आपल्या राजाची मुलगी मला नेहमी सांगत असते, आजी ही रवीना आणि ही झिंटा. नाही, पण मला नाही वाटत निधीला स्वयंपाक येत असेल. आजकालच्या मुलींना वेळ नाही आणि हौस आहे. तसं नाही आजी, आशू आणि अवंतिकाला हौस होती. अरे मला तर अजून वाटत होतं की अवंतिका ही आपल्या घरात सून म्हणून यावी. दॅट रिमाइंड्स मी डॅड, आशू आज येणार नाही. तिचा तो मित्र होता ना अभिषेक, त्याची आई लग्नाची बोलणी करायला येणार आहे. म्हणजे मध्ये प्रॉब्लेम झाले होते ते? हो, ते आता सॉल्व्ह झालेत. पण म्हणूनच आजची बोलणी तशी खूप महत्वाची आहे. निदान त्यांचं लग्न तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे होऊ देत. अरे आपल्या इच्छेप्रमाणे ते कुणाचं काय होतंय? लग्नाच्या गाठी त्या वर बांधलेल्या असतात आणि आपण त्या फक्त सोडवायच्या असतात. खरं की नाही राम? घर छान आहे तुमचं. खरं तर घराचं सौंदर्य त्याच्या साईजवर अवलंबून नसून त्याच्या नेटकेपणावर असतं. काय आशू? कुठली इंटिरियर डिझायनर तुम्हाला हेच सांगणार? आता आमचं घर मोठं आहे, पण ते आशूला आवडले का नाही आम्हाला माहिती नाही. अगं ममांचं घर इतकं मोठं आहे आणि इतकं छान आर्टिस्टिकली सजवलंय त्यांनी. घराकडे तुमचं लक्ष होतं ना? आम्हाला वाटलं तुम्ही अभिषेक आता गप्प आहेत, पण आमचं पाऊल बाहेर पडलं की बघा, कुणाला खरं वाटायचं नाही ते आमचे चिरंजीव आहेत म्हणून. पण आम्ही तर तुमच्याबद्दलही ऐकलं होतं की काय हेच ना की आम्ही कठोर आहोत, रागीट आहोत. खरं तर आम्ही स्पष्ट वक्ते आहोत. आता आमच्या आवाजाला मुळातच जरब आहे. आमच्या जरबेला नर गुमारणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अभिषेक. बस ना मम्मा, किती स्तुती कराल ना माझी. ऐकलत ना? खरं तर या दोघांना आपण जे बोलतोय ना याच्यात अजिबात रस नाही. अभिषेक, आशूला घेऊन तुम्ही फिरून या, तोपर्यंत आम्ही बोलून घेतो. नाही, आम्ही भाव तर थांबतो. नाही नाही, जा ग. नक्की ना? हो जा जा. ओके, यू ऑल कंटिन्यू. आलो.
तुम्ही फिल्म्स आणि सिरियल्स मध्ये कामं करता असं आम्ही ऐकलेलं आहे. हो हो, शी इज व्हेरी टॅलेंटेड पहिल्यापासून. म्हणजे एकतर हे करिअर करणं फारच अवघड आहे. त्यातून घर, नवरा आणि मुलगी सांभाळून हे करिअर करणं खरंच अवघड आहे. तिने ते करिअर नुसतं केलं नाही, नाव कमावलं. रिअली आय एम प्राऊड ऑफ हर. आणि आमची आशू सुद्धा अगदी लिबरल वातावरणामध्ये वाढली. हो हो, त्याची चांगलीच कल्पना आहे आम्हाला. तर मग आपण प्रत्यक्ष लग्नाबद्दल बोलूया. हो, लग्न कुठे, कसं करायचंय, देणी घेणी वगैरे काय असतील? तुम्ही सांगा ना. लग्न पुण्यात केलं तर चालेल. आमची बरीच मंडळी असतील, त्यांचा येण्या जाण्याचा खर्च असेल. इकडे आले की त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणं सगळं 5 स्टार हॉटेलमध्ये करा. बाकी लग्न जहागीरदार घराण्याला शोभेचं तुम्ही करालच. आशूनी पाहिलेलंच आहे आम्ही सौरभचं लग्न कसं केलं ते. बाकी आमच्या बाजूने आम्ही अवंतिकाच्या बरोबरीनं अगदी आशूला करू. शोभनाताई, आशू आमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे लग्न आम्ही अगदी थाटात करणार आहोत. आणि आमचं जे काही आहे ते आशूच आहे. बरं, लग्न मराठी पद्धतीनंच करायचं ना? तसं झालं तर आम्हाला खूप आनंद होईल. पण तुमच्याही काही विधी असल्या तर त्याही करू ना. प्रत्येकाला आपल्या रीती प्रिय असतात, आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही. हे लग्न म्हणजे मराठी आणि गुजराती संस्कृतीचा संगम असेल. हो, आवडेल आम्हाला. तर मग हे लग्न ठरलं असं आम्ही समजतो. आता लवकरात लवकर तारीख करून काय ते पुढचं ठरवूया. हो, मग आता तोंड गोड करा. जरा हळू चालवा बरं का. हो मम्मा. आज अगदी हवेत असाल तुम्ही, आम्हाला चांगलीच कल्पना आहे. काय मम्मा, माझी चेष्टा करताय ना? मम्मा हं? सांगा ना, तुम्हाला ते लोक कसे वाटले? ते मोहिते जे काय आहेत ना. मम्मा, मी ऍश आणि तिच्या आई वडिलांबद्दल विचारतोय. हो, ते हा, बरे बरे? बरं बाबा, चांगले. चला आता. नाही 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 मम्मा, अहो त्यांनी तुमचं इतकं चांगलं वेलकम केलं. सांगा ना सिरियसली, कसे वाटले? बाकी सगळे ठीक आहे अभिषेक, पण तिची आई फिल्म्स आणि टीव्ही मध्ये जे काम करते ना ते मात्र आवडलं नाही. पण त्यात काय मम्मा? अहो म्हणजे चांगल्या चांगल्या घरातल्या बायका टेलिव्हिजन आणि फिल्म्स मध्ये काम करतात यु नो. आणि तिची आई तर एक रेप्युटेड ऍक्ट्रेस आहे. हो, पण आम्ही या इंडस्ट्री बद्दल जे काय ऐकलंय ना ते मात्र अगदी. पण ते तर सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असतं ना मम्मा. म्हणजे आता बघा ना, आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा डावपेच करणारी आणि डर्टी पॉलिटिक्स खेळणारी माणसं आहेत, तशी त्यांच्या इंडस्ट्रीमध्येही असतील. पण त्याचा अर्थ असा नाही की इंडस्ट्रीतला प्रत्येक माणूस वाईटच आहे. तुम्हाला माहितीये का, त्यांचं स्टेट अवॉर्ड साठी नॉमिनेशन झालं होतं. पुढे कधी मिळेलही, मग ते अजून फेमस होतील. सासूची इतकी वकिली? मी वकिली करत नाहीये मम्मा, मी नुसतं- बरं बरं, कळलं आम्हाला. चला आता. पण खरंच मम्मा, Ash is so wonderful, you know. I'm really so lucky. I really like her. I mean, तिला माझ्या आवडीनिवडी माहिती आहे. मला काय हवं, काय नको, ते सगळं. सानिका, अजून कसा नाही आला ग आवी? बघा ना, रात्रीचे 11 वाजून गेले. घराबाहेर पडताना कोणाला सांगून जायचं, सरळ उठतो निघून जातो. येतो तेव्हा तोंडाला सिगरेटचा भपकारा येतो. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. 4 प्रश्न विचारले ना तर एकाच प्रश्नाचं उत्तर देणार, ते तिरकस. काही मीच नोकरी काढून घेतलीये त्याची. अगं, त्याची मनस्थिती ठीक नाहीये, तू त्याला जरा समजून घे. किती समजावून घेऊ, कशासाठी? स्वतःची सगळी कामं करते ना मी. ऑफिसात जाऊन मरमर मरा, संध्याकाळी घरी आल्यानंतर ह्याचा असा पडलेला चेहरा का, त्याचे टोमणे आहे का, त्याची बोलणी खा. मी जर का अशी वागली असते तर त्यांनी सहन केलं असतं सगळं. त्याला नोकरी मिळेपर्यंत हे असंच चालायचं. नोकरी मिळेपर्यंत ना, मिळालेली नोकरी स्वीकारायला नको. नाही, ते नाही होणार. बायकोपेक्षा जास्त पगाराची नोकरी पाहिजे त्याला. थोडी तडजोड नको करायला.
किती चिडचिड करशील? तू तरी जरा शांत राहा. किती उशीर झालाय? हे मला विचारणारी तू कोण? तू दारू पिऊन आलायस? हो. का? मी माझ्या पैशाने दारू प्यालो आणि तुझी बाहेर. बाहेरून ना? बाहेरून दारू पिऊन आलायस ना? मग जा बाहेरच जा आणि पीत बस दारू. दारू पिऊन आलेल्या माणसाला या घरात प्रवेश नाही, कळलं? तू आधी बाहेर हो. तू रात्रभर इथेच राहा. बाहेर आधी. अगं सानिका, काय करतेस तू हे? आई थांबा. मी बरोबर करते जे काय करते ते. नवरा जेव्हा पहिल्यांदा दारू पिऊन घरी येतो ना, तेव्हा त्याला असंच बाहेर ठेवायला पाहिजे. करू नको. तर त्याबरोबर ते विष कधी घरात येईल सांगू शकत नाही. असू दे त्याला बाहेर. अगं सानिका, पुरुष दुःखात असला का असंच वागतो ग? अच्छा, म्हणजे तो दुःखात आहे. मी पण करते ना, उद्यापासून मी पण करते. एक दारूची बाटली आणते, एक ग्लास ठेवते आणि मस्त शिकले की भुंकत घरात दारू पिते. तेव्हा म्हणा हिच्या नवऱ्याची नोकरी गेली आहे, हिला पण टेन्शन आहे म्हणून असं वाटतंय. अगं सानिका, किती बोलतेस? काय झालंय तुला? अजून तरी काही झालं नाहीये, पण उद्या जर का तुमचा मुलगा दारू पिऊन आला ना, तर दुसऱ्या दिवशी घर सोडून जाईल. मी सांगून ठेवते. माझ्या पैशाने बोलू नकोस. ऐकतात कसं बोलतो ते? सानिका, अगं बाहेरचे लोक काय म्हणतील? काय म्हणतील? म्हणू दे ना, काय म्हणायचंय ते म्हणू दे. बघू दे त्यांना हा कसा वागतो ते. उद्या तीच लोक त्याला जाब विचारतील ना, तेव्हा त्याला कळलं असं वागायचं नसतं. हे असे तमाशा उद्या जर का तो दारू पिऊन येऊन घरात करायला लागला ना, तर ती माणसं येणार नाहीये सोडवायला. आणि मी तुम्हाला सांगून ठेवते, सकाळपर्यंत त्याला दरवाजा उघडायचा नाही, कळलं? अजून पत्ता नाही यांचा. बघा ना किती उशीर करतात. मला म्हटले होते संध्याकाळपर्यंतच येईल. मला इतकी उत्सुकता लागली तिकडे काय झालंय जाणून घ्यायची. किती अंधार पडला, अजून आले नाही. मला तर काळजी वाटायला लागली. अवंतिका, अगं प्रवास म्हटला की थोडासा उशीर होणारच. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. तुला मगाचपासून मी जेवून घे म्हणते, पण तेही ऐकत नाहीयेस तू. हे बघ, अशा अवस्थेत वेळच्या वेळी जेवायला हवं. थोड्या वेळाने. मावशी, गेले 2 दिवस तुम्ही माझे जे काही लाड केलेत ना, मला अगदी माझ्या आईची आठवण झाली. आणखी एक गोष्ट मला खूप जाणवली अगदी प्रकर्षाने. मामा आणि तुम्ही अगदी सख्या बहिणी, पण त्यांच्यात आणि तुमच्यात किती फरक आहे ना. म्हणजे स्वभावामध्ये. त्या पण प्रेमळ आहेत तशा, पण त्यांचा दरारा वाटतो. तुमचं तसं नाही वाटत. तुमच्याशी वाटतं मनातलं सगळं बोलून टाका. अगं ती तशीच आहे पहिल्यापासून. खरं म्हणजे मी तिची मोठी बहीण, पण नेहमी तीच माझ्यावर हुकमत गाजवते. खूप राग यायचा मला नेहमी तिचा. पण तुला खरं सांगते, इतरांपेक्षा ती अगदी वेगळी आहे. अवंतिका, आपल्या आयुष्याची काही तत्व तिने निश्चित केली आहेत आणि काही ध्येय तिने स्वतःच्या उराशी बाळगली. ती पूर्ण होण्यासाठी ती जिद्दीनं प्रयत्न करते. खरंच तिचं खूप कौतुक वाटतं मला. पण कधी कधी मात्र आले वाटतं. हो, किती उशीर केलात मम्मा? मला काळजी वाटायला लागली. उशीर यांच्यामुळे झाला. तिला भेटायला गेले होते ना. ओ, तिला? ऍशला. काय अभिषेक, आमची भेट झाली मोहितेंशी. मिनिस्टर मोहिते, त्यांनी आम्हाला खूप पद आणि जबाबदाऱ्या सोपवल्या. आम्हाला म्हणाले, या वेळेला तुम्ही मंत्रिपदाच्या स्पर्धेतून उगाचच विड्रॉ झालात. पुढच्या वेळी मात्र तुमचा नंबर नक्की लागणार.
आम्हाला कल्पना आहे तू मला हे सगळं ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नसणार हो ना? नाही नाही मामा तसं काही नाही म्हणजे हे पण महत्वाचं आहेच ना. नाही शिवाय अश्विनीच्या आई वडिलांची भेट झाली हा खूप छान लोक आहेत, पैसेवाले आहेत, खूप सुसंस्कृत आहेत. छान बोलणी झाली त्यांच्याशी. महत्वाचे काय काय निर्णय घेतले आम्ही. त्यामुळे भावना आता आम्ही विचार करतोय की अभिचं लग्न लवकरात लवकर उरकून टाकावं. गुड. मामा एका माणसाला आनंदाच्या नुसत्या उकळ्या फुटतायत उकळ्या. ते काय सांगताय, प्रवासभर आम्हाला नुसतं आशू पुराण ऐकावं लागलंय. तुमचं काही खरं नाही हं अभि. आम्ही तुमचं लग्न लवकर करावं म्हणतोय ते अवंतिकाला सोबती मिळावी म्हणून, कळलं? पण माझ्या वाट्याला ती किती येणार आहे कुणास ठाऊक.